शमिका बोल. काय जयने परत ते प्रॉपर्टी. तू थांब तिथेच, मी आलो. कर ना पटकन साई. अभिजितची वाट बघते का? तुझं डोकं ताळ्यावर यायची वाट बघते तीच नाही, इनफॅक्ट आम्ही सगळेच. शमिका सही करणार नाही. यार मला वैताग आला या होणार ड्रामाचा. एकदा काय ते संपून टाका ना. शमिका लवकर सही कर. जय, तुला जराही लाज नाही वाटत? आत्या जाऊन अजून 4 दिवस पण नाही झाले आणि जरा धीर नाही. प्लीज प्लीज शमिका प्लीज साइन कर. आय सेड प्लीज. मी पूर्णपणे अनोळखी असेल तुमच्यासाठी, पण कसं मी वर्षभर भेटत होतो तिला, त्यामुळे. पण तशी बाकी बरी आहे ना ती? किती रडला होतास रे जय आत्या गेली तेव्हा? याचाच अर्थ तुझं खूप प्रेम होतं तिच्यावर, राईट? मग आज एक साधा विचार करून बघ. आज जर आत्या इथे असती तर तिला आवडलं असतं हे सगळं? तिला हेच हवं होतं म्हणून मी हे सगळं करतोय. आय मीन तिला कंपनीत मोठा शेअर हवा होता. नाही 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 जय, मी आत्याला जेवढं ओळखतो त्याच्यानुसार आत्याला हा शेअर मेहनत करून हवा होता. हे असं दुसऱ्या कोणाची प्रॉपर्टी हिसकावून नव्हता हवा कधीच. जय, आत्यानं खूप स्वप्न पाहिली होती तुझ्यासाठी. खूप कष्ट करून स्वतःच्या हिमतीवर हे सगळं एम्पायर उभं केलंय तिने. आणि तिची अशीच इच्छा होती की हे सगळं तू पुढे न्यावंस. तिचं स्वप्न पूर्ण कर. असं वागू नकोस. अभिजित प्लीज, मला समजवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा शमिकाला सह्या करायला सांग. माझी अजिबात इच्छा नाहीये वाईट वागायची आणि तसं वागायला लावू नका. अभिजित जाऊ दे ना. आपण काय या माणसाला समजवण्यात इतका वेळ वाया घालवतोय? जस्ट लीव इट. मी सह्या करणार आहे. शमिका काय बोलतेस तू? हे बघ, याआधी आपण बऱ्याचदा बोललेलो होतो यावर. पैसा तुझाच आहे, फक्त तो तुझ्या मर्जीने तू खर्च कर. केवळ नाईलाज आहे म्हणून, कुणीतरी बळजबरी करतंय म्हणून आणि तुझी मजबुरी आहे म्हणून असा निर्णय घेऊ नकोस. आणि जय, तू आत्या गेली तेव्हा जवळ घेऊन थोपटावं असं वाटलं होतं तुला. भाऊ आहेस ना माझा, पण तू इतक्या खालच्या पातळीला जाशील असं कधीच वाटलं नव्हतं मला. असेही दिवस होते. तुझे डॅड गेले तेव्हा जेवला नव्हतास तू. मी भरवलं तेव्हा थोडंसं खाल्लंस. लागलं होतं तुला. भळाभळा रक्त वाहत होतं. माझा शर्ट फाडून बांधला जखमेवर आणि डॉक्टरांकडे घेऊन गेलो. आठवतंय तुला जय? माझी अभ्यासाची वही तुला देऊन मी मार खाल्ला होता सरांच्या हातचा अभ्यास न केल्याचा. एक काळ असाही होता जय जेव्हा आपण कायम एकत्र असायचो. अभ्यास, खेळणं, आईच्या हातचं जेवण, आजीच्या गोष्टी, आत्याबरोबर कारमधून फिरायला जाणं, सगळं एकत्र. किती वाद झाले, भांडणं झाली, मतभेद झाले तरी आपण एकत्र यायचो. कालपर्यंत मला असं वाटायचं जय की मी तुला ओळखतो. आत्या गेली त्या दिवशी सुन्न बसलेला तो माझा भाऊ होता. पण 2च दिवसात आपले रंग बदलणारा
हा माझा भाऊ नाहीये. स्टॉप इट यार अभिजित. उगाच मला इमोशनल ब्लॅकमेल करू नका. मी त्याच्या पलीकडे गेलोय आणि हे असल्या फालतू गोष्टींमध्ये वेळ वाया घालू नका. माझं डोकं फिरलं ना तर काय करशील? काय करशील जय? काय करशील? तुला खूप चांगलंच माहिती आहे मी काय करू शकतो. आणि इनफॅक्ट मला जे करायचं ना ते मी आधीच केलेलं आहे. हॅलो शमिका, तू जर का सही केली नाहीस तर मी जे सँडी आंटीला किडनॅप केलंय ते मी तिला कधीच सोडणार नाही. तुला तरी अभिजितचा सपोर्ट आहे का? बट सँडी आंटी शी इज अलोन. माझा एक फोन आणि बघायचं. हाय सँडी आंटी, कशी आहेस? बरं, मला काय असं वाटत नाही की तू लवकरात लवकर घरी येशील, कारण तुझी लाडकी लेक तिचा मूड नाही सही करायचा. फोन दे मला मामाशी बोलायचंय. फोन दे जय. जय फोन दे प्लीज. ओके ओके. जय ब्रिलियंट आयडिया. आय लाईक इट. बोल. हॅलो हॅलो मामा. शमी बेटा, आर यू ओके? मामा मामा कुठे आहेस तू? कशी आहेस? हा शमी, मला वाचव ग. मामा मामा तू खरंच काहीच काळजी करू नको. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. हा मामा. आय डोंट नो व्हॉट प्लेस इज दिस. दिस इज हॉरिबल. मला 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 मरायचं नाही. प्लीज मला वाचव बेटा, प्लीज. हॅलो. तू तुझे रंग दाखवलेस ना परत. जय, हे सगळं थांबव. अजूनही वेळ गेलेली नाहीये. कोणाची वेळ गेली आणि कोणाची वेळ भरली आहे ते आता कळेलच. हॅलो मामा. अभिजित. हॅलो. शमिका फोन. सँडी आंटी. आंटी, अभिजित बोलतोय. तुम्ही कुठे आहात? त्याचा काहीतरी अंदाज आहे का तुम्हाला? आय डोंट नो बेटा. मला इथे आणलं तेव्हा माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती. आय रिअली डोंट नो. अभी just come here and get me. I don't know where I am. Please, मला वाचव प्लीज. आता तरी करणार ना सई? नाही. वाय? कारण मी सँडी आंटीना परत आणेन. हो लवली. अभिजित पेंडसे अख्ख्या मुंबईभर शोधत फिरणार आहे सँडी आंटीला, ते एका तासात. लवली जा, दिला तुला 1 तास. 1 तासात सँडी आंटीला शोधून आण. तोपर्यंत मी झोप काढतो. पण सँडी आंटी परत येस्तोर शमिकाने प्रॉपर्टी पेपर्सवर सह्या केल्या पाहिजे. और एल्स सँडी आंटी विल बी डेड. अभी प्लीज मला सही करू दे, नाहीतर तो मम्माला काही बरं वाईट करेल. शमिका, मी सँडी आंटीना परत आणेन. हे बघ, आपल्या हातात 1 तास आहे ना. मला बहुतेक माहिती आहे सँडी आंटी कुठे आहे. ठीक आहे, तू काळजी करू नकोस. मी लगेच येतो. हा. येस. हॅलो सँडी आंटी. जय, व्हेरी स्मार्ट मूव. आय लाईक इट. ते सगळं ठीक आहे. मी सांगेपर्यंत घरी येऊ नकोस. ओके? जय. बरं, तू कुठेस आता? अरे पण जय, 1 तास? 1 तास व्हॉट डू आय डू? डोंट वरी. जय. तू आता ज्या एरियात आहेस त्या एरियात एक हॉटेल आहे, रॉयल स्प्रिंग. मी तिथे एक रूम बुक करतो तुझ्यासाठी. हॅव नाईस फूड, हॅव स्पा. अनबिलीवेबल. जय, असं किडनॅप होणार असेल ना तर रोज किडनॅप व्हायला आवडेल मला. आय मीन गुड फूड इन स्पा.
लवली आय एम लव्हिंग इट. आणि त्या अभिजितला वाटतंय तो मला शोधून काढेल. फुलिश काय. बाय. जय ओपन द डोर. जय दरवाजा उघड. जय दरवाजा उघड. प्लीज ओपन द डोर. जय. मॉम बोलत असताना सारखा मागे घंटेचा आवाज येत होता. अभी just come here and get me. I don't know where I am. Please मला वाचव प्लीज. या वेळेला मुंबईमध्ये एकाच ठिकाणी घंटा वाजतात अशा त्या विशिष्ट बेल्स. आय थिंक मला माहिती आहे मला कुठे जायचंय. समजतो कोण ग हा स्वतःला. शमी काय चाललंय त्याचं हे सगळं. मला तर अभिचाही राग यायला लागला आता. अभिचा. ओ म्हणजे आता तुलाही असंच वाटतंय का की तोही तुझ्या प्रॉपर्टीच्या मागे. शट अप प्रिया. असं म्हटलंय का मी. मला माहिती आहे अभिजित तसा मुलगा नाहीये. त्या पेपर्सवर मला सही करू देत नाही म्हणून मला राग येतोय त्याचा. आणि मला तुमच्या सगळ्यांचा. मूर्खासारखं ताणत बसलाय मॅटर. का ग शमिका कुठे तुझा जेम्स बॉन्ड. अर्धा तास राहिलाय फक्त. अर्धा तासानंतर जर का तू सही केली नाहीस सँडी आंटी काय होईल ग तुझं. आय एम वरीड. त्या बेल्सचा आवाज जिथून येत होता ती जागा हीच आहे. आता यांना शोधू तरी कुठे. मी त्याच्याशी बोलून बघते. बोल. पण मला वाटत नाही त्याचा काही उपयोग होईल. आलेच मी. देव करू आणि अभिजितला यश मिळो. मला त्याची मदत करायची आहे पण काय करू मी. जय काय चालवलंयस तू हे सगळं. तुझं डोकं फिरलंय का. ए का बोर करतेस. तुला देतो ना डिवोर्स पेपर्स. मग तू आणि अभिजित काय ते गोंधळ घाला ना. अरे पण या सगळ्यामध्ये तू माझ्या मॉमला का किडनॅप केलंयस. डू यू हॅव सम सेन्स. अगं सेन्स तुझ्या बहिणीला नाहीये. किती फुटेज खाते बघ. तुला अभिजित आत्ताच हवा ना का म्हातारपणी चालेल. गोष्टी घडायला वेळ लागतो. तोपर्यंत जरा आपलं तोंड बंद ठेव. आधीच तुझ्या मोहमुळे खूप त्रास झाला डोक्याला. पण या सगळ्यामध्ये मॉमचा काय संबंध. फोनही बंद आहे. आता यांना शोधू तरी कुठे मी. वेळही संपत चालली. तेव्हा प्लीज मदत कर काहीतरी. जय जय तू माझं ऐकणार आहेस का. जय प्लीज मला सांग. मला नाही सांगायचं. जय जय प्लीज लिसन टू मी. जय जय
जयचा सेल चेक करू का? कदाचित यातून काही क्लू मिळेल. कदाचित त्या किडनॅपरचा नंबर किंवा मे बी काही. बघू का? लास्ट डायल्ड नंबर्स हॉटेल रॉयल स्प्रिंग्स, सँडी आंटी, ड्रायव्हर. इथे जयप्रभूच्या नावाने रूम बुकड आहे का? एक मिनिट. येस मॅम, जयप्रभूंच्या नावाने एक रूम बुक आहे. ओके. एनी लगेज मॅम? नाही, थँक्यू. थँक्यू. सो अभी आता मला शोधणार? बेटा ढूंढते रह जाओगे. शमिका, मॉम बोलत असताना मला मागे त्या घंट्यांचा आवाज ऐकू येत होता आणि अशा प्रकारच्या बेल्स वाजणारं मुंबईतलं हे एकमेव ठिकाण आहे. माझ्या इथे येण्याला काहीतरी लॉजिक आहे. हो रे बाबा, मान्य आहे मला. मला कळतंय लॉजिक आहे, पण लक नाही आहे आपलं. तुला माहितीये, जयचा सेलफोन चेक करायला मिळाला होता मला, पण काही उपयोग झाला नाही. नशीब अपुरं पडतं, दुसरं काय. एक मिनिट, तू जयचा सेल चेक केला होतास? हो रे, पण मला काहीच मिळालं नाही त्यात. लास्ट डायल्ड मध्ये ममाचा नंबर होता, नंतर कुठल्या तरी हॉटेल रॉयल स्प्रिंगचा नंबर होता, ड्रायव्हरचा नंबर होता. अभि जाऊ दे ना, तू ये ना इकडे. नाही, तू कुठलं हॉटेल म्हणालीस आता? हॉटेल रॉयल स्प्रिंग का? बिंगो. आता इथे येताना मला हॉटेल रॉयल स्प्रिंगची पाटी दिसली. इथून बरोबर 5 मिनिटांवर आहे ते हॉटेल. मला कळलंय मम्मा कुठे आहे. काय? यू मीन हॉटेल रॉयल स्प्रिंग्स? हो शमिका, मी आता ज्या एरियात आहे तिथेच आहे ते. हे बघ शमिका, जयच्या मोबाईल मधला लास्ट कॉल हॉटेल रॉयल स्प्रिंगला होता आणि इथून ते फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. सगळं कनेक्शन क्लिअर आहे. मी चाललोय तिथे. हे बघ, मम्माला काही होणार नाही. तू काही काळजी करू नकोस. फक्त त्या पेपर्सवर अजिबात सह्या करू नकोस. मी फोन करतो. बाय. कुठं आहे तुझा सुपरमॅन? मिळालं का सुपरमॅनच्या सासूबाई? ए शमिका, 15 मिनिटं राहिलेत. चिल्ड पाणी हवं होतं मला. ओके मॅम. थँक्यू. एक्सक्यूज मी, इथे जय प्रभू नावानं काही बुकिंग आहे? एक मिनिट सर. थँक्यू. वेलकम.